सांगली जिल्ह्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचं दागिने हिसकावून पसार होणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या घटनांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने यशस्वी छडा लावत 2 सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीतील सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून शिराळा व कोकरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जून 2026 रोजी शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापरी फाटा येथे लग्न समारंभाहून मोटारसायकलवर परतणाऱ्या दाम्पत्यातील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने 2 अज्ञात दुचाकी स्वारांनी हिसकावून नेले होते. तसेच 16 मे 2026 रोजी आरळा तालुका 32 शिराळा येथे चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या दोनही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस उपनिरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे आष्टा सांगली रोडवरील लक्ष्मी फाटा परिसरात सापळा रचण्यात आला. तेथे पल्सर मोटारसायकलवर आलेल्या 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांची ओळख लक्ष्मण चंद्रकांत चाळके, वय वर्ष 34, राहणार चांदोली वसाहत आष्टा, तालुका वाळवा आणि अमित नानासो बुधावले, वय वर्ष 27, राहणार शहापूर इचलकरंजी, तालुका हातकणंगले अशी झाली. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये आरोपींकडून सोन्याचे दागिने मिळून आले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्यांनी शिराळा आणि कोकरूड परिसरातील चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे परिसरातील महिलांमध्ये समाधान व्यक्त होत असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.